नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरती 2026 एकदा सिलेक्शन झाले की तुम्हाला भरमसाठ फायदे मिळणार आहेत. त्याचे ते कुठले फायदे आहेत ते आज जाणून घेणार आहोत मित्रांनो. पोस्ट ऑफिस सिलेक्शन नंतर नेमके तुम्हाला फायदे काय होणार, तर स्टेप बाय स्टेप एक एक. सर्वात मोठा फायदा म्हणजे मित्रांनो, एकदा सिलेक्शन झालं की सरकारी नोकरीची स्थिरता तुमच्या लाईफ मध्ये ऑलवेज राहणार आहे. म्हणजे कॉन्स्टंट जॉब असणार आहे मित्रांनो तुमचा, आणि हा जॉब आहे केंद्र सरकारचा, केंद्र शासनाचा जॉब, म्हणून खूप सारं महत्व ह्या जॉबला आहे मित्रांनो. सगळ्यात मोठा फायदा कॉन्स्टंट जॉब आहे. दुसरं तुमचं डिअरनेस अलाउन्स डीए भत्ता मिळणार आहे. तिसरं आहे पीएफ आणि ग्रॅज्युटी. ज्यावेळेस तुमची सॅलरी होणार आहे मित्रांनो, जसं की आता सॅलरी बीपीएम पोस्ट साठी 12,000 ते 29,380 रुपयापर्यंत आहे, आणि एबीपीएम डाक सेवकासाठी 10,000 ते 24,000 म्हणजे अराउंड 25,000च्या आसपास सॅलरी आहे. सॅलरी सुद्धा चांगली आहे. पण आता ही सॅलरी आता जेवढी आहे तीच तुमची रिटायरमेंट पर्यंत आहे का, नाही. तर याच्यामध्ये डे बाय डे म्हणजे वर्षानुवर्ष तुमची इन्क्रीमेंट सुद्धा होणार आहे मित्रांनो. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. सॅलरी तर ही स्टार्टिंग बेसिक सॅलरी एवढी राहील. प्रत्येक दरवर्षी तुमचं 3 ते 4% याच्यामध्ये इन्क्रीमेंट होईल. जो काही शासकीय रूल असेल त्यानुसार ठीक आहे इन्क्रीमेंट सुद्धा होणार आहे. आणि पीएफ कट होणार आहे. पीएफ म्हणजे काय, जी तुमची बेसिक सॅलरी असते त्याच्या अगेन्स्ट शासन काय करत असतं, थोडीशी अमाऊंट 1,000 किंवा 1,500 तुमच्या बेसिक सॅलरीच्या अगेन्स्ट ती पीएफ कट केली जाते, ज्याचा फायदा तुम्हाला पुढे चालून लाईफ सिक्युअर करण्यामध्ये खूप मोठा फायदा होतो. किंवा काय तुमचं घरामध्ये इमर्जन्सी आली किंवा काय फेस्टिवल असेल त्यावेळेस ही अमाऊंट तुम्ही काढू शकता, सर्व्हिस करत असताना सुद्धा, किंवा तुम्ही रिटायरमेंट सुद्धा नंतर सुद्धा काढू शकता. ग्रॅज्युटी, आता ही ग्रॅज्युटी म्हणजे काय, पीएफ आणि ग्रॅज्युटी सेम आहे का, नाही मित्रांनो. पीएफ आणि ग्रॅज्युटी पूर्णतः वेगळं आहे. ग्रॅज्युटी ही तुमची रिटायरमेंट नंतर मिळणार असते मित्रांनो. रिटायरमेंट किंवा ज्यावेळेस तुम्ही जॉब सोडाल काही कारण असतं किंवा XYZ तुमचं जे रिझन असेल त्यानुसार ही ग्रॅज्युटी सुद्धा तुमची एकदम मिळत असते मित्रांनो. हा सुद्धा खूप मोठा फायदा आहे मित्रांनो इथे या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्यानंतर बाय एक्सपिरियन्स पगार वाढ होत असते मित्रांनो. आता याच्यामध्ये डे बाय डे म्हणजे वर्षानुवर्षे जर तुम्ही अनुभव केला, म्हणजे तुम्हाला कामाचा एक्सपिरियन्स होतो, काही इंटरनल पोस्टिंग असते किंवा तुमचं प्रमोशन होत असतं, त्याच्या अगेन्स्ट तुमची पगार वाढ सुद्धा होत असते. हा सगळ्यात मोठा दुसरा मोठा फायदा आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्क्रीमेंट 3 ते 4%, आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं त्या पद्धतीने पगार वाढ सुद्धा होणार असते. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा जो की मानवाला प्रिय असतो, समाजात मानपान. सरकारी नोकरी म्हटलं, भले ती शिपाई असो किंवा कलेक्टर असो, कुठलंही पद असो, समाजात एक योग्यरित्या योग्य स्थान आपल्याला मिळत असतं मित्रांनो. ही नोकरी जी आहे ती डायरेक्ट केंद्र सरकार मधली नोकरी आहे. त्याच्यामुळे इथे भलेही 10वी बेसवर एक्झाम असू द्या, 10वी बेसवर ही एक परीक्षा असू द्या किंवा नोकरी असू द्या मित्रांनो, परंतु ही जरी नोकरी तुम्हाला भेटली, बेरोजगार व्यक्तीपेक्षा तुम्हाला नक्कीच समाजामध्ये मानपान मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक्स्ट्रा फायदे काय आहेत, जसं की तुमचं मेडिकल इन्शुरन्स असेल, मेडिकल फॅसिलिटी असते मित्रांनो. त्याच्यानंतर पेड लिव्ह आणि अर्न लिव्ह असतात. आता जरी तुम्ही शासकीय नोकरीमध्ये कार्यरत असाल तरी तुम्हाला शासन काय करत असतं, वर्षाला एक 6 महिन्याला, 3 महिन्याला आणि 12 महिन्याला, म्हणजे असं टोटल 12 महिन्याच्या मिळून अर्न लिव्ह आणि पेड लिव्ह ह्या 2 प्रकारच्या लिव्ह तुम्हाला सर्व करत असतं शासन. पेड लिव्ह म्हणजे काय, जसं की तुम्ही सुट्टी घेतली तरी तुमचा पगार सुट्टीचा मिळणार, ती झाली पेड लिव्ह. आणि अर्न लिव्ह म्हणजे काय मित्रांनो, हे पण सेमच आहे, पण ह्या तुम्हाला स्टॉक करून ठेवता येऊ शकतात, एकदम तुम्ही त्या सेल सुद्धा करू शकतात. ह्याची सुद्धा तुम्हाला पेमेंट मिळणार आहे. ह्या आता किती असतात काय असतात नंतर आपलं सिलेक्शन झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येते. त्याच्यानंतर मेडिकल बेनिफिट्स म्हणजे तुमचं काही आजाराने त्रस्त असाल किंवा तुमचं मेडिकल मध्ये काही इश्यू असेल तर इथं मेडिकल कव्हरेज सुद्धा मिळत असतं शासनाच्या वतीने. स्पेसिफिक लिमिट असतं त्याचं, त्यानुसार तुम्हाला इथे फायदा मिळत असतो मेडिकलचा सुद्धा मित्रांनो. आता हे झाले इंटरनल फायदे, नोकरीच्या रिलेटेड फायदे. आता नोकरीला धरून अजून तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कुठले फायदे असणार आहेत मित्रांनो, तर ते म्हणजे जर तुमच्या घराजवळ तुमची पोस्टिंग भेटली, इथे काय होतं, तुमचं काम हे 4 ते 5 तासाचं साधारणपणे काम असतं मित्रांनो तुमचं. जर आता तुमचं सिलेक्शन झालं, तुमच्या गावात पोस्टिंग किंवा गावाच्या किंवा जिल्ह्याच्या जवळच्या ठिकाणी जर पोस्टिंग भेटली
तर 4-5 तास दिवसातून वर्किंग असणार आहे आणि बाकीचा इतरत्र वेळ तुमचा वैयक्तिक वेळ असणार आहे. त्या वेळेमध्ये तुम्ही दुसरं तुमचा पर्सनल काही करू शकता. म्हणजे फक्त 4-5 तास ड्युटी आणि मग इतरत्र तुम्ही घराजवळची किंवा घरातली कामे, शेतीतली कामे ह्या सुद्धा गोष्टी करता येऊ शकतात. दुसरं म्हणजे ह्या नोकरीमुळे काय होतंय, गावातल्या लोकांशी संवाद साधणे खूप चांगला पॉइंट आहे इथे, कारण की आजकाल संवाद तुटत चाललेला आहे. म्हणून ह्या नोकरीने कमीत कमी तुम्हाला गाव खेड्याशी एकजूट राहण्यास मदत होणार आहे. हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर लोन फॅसिलिटी. आता हे झाले त्याला अनुषंगून, परंतु जर तुम्हाला फायनान्शियली स्टेबल व्हायचं असेल, घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल किंवा XYZ तुमचे जे काही स्वप्न असतील ते त्याच्यामध्ये तुम्हाला शासन काय करत असतं, लोन फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असतं. आता हे लोन विदाउट इंटरेस्ट असतं का? नाही, याला पण 100% इंटरेस्ट असतो. 100% म्हणजे इंटरेस्ट असतो, पण तो इंटरेस्ट बाकीच्या पर्सनल लोन पेक्षा थोडासा कमी, रेट ऑफ इंटरेस्ट कमी असतो. तसेच त्याचा कालावधी सुद्धा तुमच्या सोयीनुसार तुम्ही करून घेऊ शकता आणि रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा शासनाचे जे काही नियम आहेत त्यानुसार तुम्हाला इथं लोन फॅसिलिटी मिळू शकते. याच्यातून काय होतं मित्रांनो, लोन फॅसिलिटी घेतल्यामुळे तुम्हाला एकतर नोकरीमध्ये स्थिरता असल्यामुळे शासन किंवा शासकीय बँक तुमच्यावर ट्रस्ट करते की हा पर्सन आपल्या बँकेचं लोन फेडू शकतो किंवा त्यानुसार लोन पण कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये दिलं जातं आणि याचा फायदा तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये होतो किंवा घर बांधण्यामध्ये किंवा कोणाचं ड्रीम बाईक, ड्रीम कार असेल ते घेण्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये या लोन फॅसिलिटीचा फायदा होतो. म्हणजे एकंदरीत फक्त 10वीच्या मार्कवर जी परीक्षा होणार आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर खूप मोठा फायदा इथे तुम्हाला होणार आहे. भरमसाठ फायदे आहेत, त्याच्यामधले मोजकेच आणि जे खरंच आपल्याला गरजेचे आहेत हे फायदे झालेच पाहिजे. जसं की मेडिकल, PF, ग्रॅज्युटी, पेड लीव्ह, अनलीव्ह, त्याच्यानंतर लोन फॅसिलिटी हे मस्ट आहेत. हे आपल्याला जेवढे फायदे होतील हे बेस्ट आहेत आणि ह्याचा उपयोग करून घ्यायचा आहे, कारण तुम्ही आता शासकीय नोकरीमध्ये असणार आहात काही दिवसामध्ये रिझल्ट लागल्याच्या नंतर मित्रांनो. ठीक आहे, आता तुम्हाला या या फायद्यापैकी सगळ्यात आवडलेला फायदा कुठला आणि कुठला बेस्ट, आणि दुसरा अजून शासनाने नोकरी लागल्यानंतर कुठला फायदा याच्यामध्ये ऍड केला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं मित्रांनो. काही अजून तुम्हाला याच्याबद्दल डाऊट असेल तर मला नक्की विचारायचंय. इथेच थांबतो मित्रांनो. जय हिंद, बाय बाय, धन्यवाद आणि भेटूया नवीन अपडेट सोबत. राम राम.